नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण कोरम ॲपमध्ये बूथ कमिटी मेंबर आणि पोलिंग एजंट कशाप्रकारे ॲड करू शकता. तर सर्वात आधी तुम्हाला कोरम ॲप इन्स्टॉल करून तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पार्ट हेड म्हणून तुम्ही आता हे कोरम ॲप ओपन केल्यानंतर बघू शकता. तुम्हाला इथे तुमचं जे काही परमिशन विचारत आहेत त्याला अलाव करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या लॉग इनमध्ये तुमचं नाव आणि तुमचा रोल दिसतो. आता ही जी आमची कॅन्डिडेटची हायरार्की आहे त्यामध्ये हे पार्ट हेडला बूथ हेड म्हणून नाव दिलेलं आहे. तर तो आता पार्ट हेड ॲड करायला जाईल ज्यावेळेस त्याला त्याच्या अंडर बूथ कमिटी मेंबर आणि पोलिंग एजंट हा पार्ट हेड हा व्यक्ती ॲड करू शकतो. म्हणजेच बूथ प्रमुख त्या बूथ कमिटी मेंबरला आणि पोलिंग एजंटला ॲड करू शकतो. तर त्यासाठी त्याला माय टीम ह्या मेनूमध्ये जायचं आहे. त्याआधी त्याची वोटर लिस्ट डाउनलोड आहे का ते एकदा त्याला चेक करायचं आहे आपल्याला. म्हणजे वोटर लिस्ट आपल्याला जी अलॉट केलेली आहे म्हणजे जो AC नंबर आणि पार्ट नंबर अलॉट केलेला आहे त्या AC नंबर पार्ट नंबरची वोटर लिस्ट डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड वोटर्सवर क्लिक करून तुम्ही जसं रजिस्ट्रेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे इथं तुम्हाला तुमचा अलॉट केलेला AC नंबर पार्ट नंबर दिसतो. त्याला ओके करून तुम्हाला ह्या डाउनलोड वोटर लिस्टच्या बटनला क्लिक करून वोटर लिस्ट डाउनलोड करून घ्यायची आहे. आता पार्ट वाईज वोटर लिस्ट डाउनलोड होत आहे. ही वोटर लिस्ट डाउनलोड झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा बॅक याल आणि इथे तुम्हाला तुमची जी काही लिस्ट आहे वोटरची ती सर्व वोटर्सची डेटा इथे तुम्हाला दिसेल. आता ह्या पार्टसाठी म्हणजे त्या असेंब्लीमधील त्या पर्टिक्युलर पार्टसाठी तुम्हाला बूथ कमिटी मेंबर आणि पोलिंग एजंट ॲड करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा बॅक जायचं आहे आणि मेन होम पेजला आल्यानंतर इथे माय टीम म्हणून मेनू आहे. ह्यामध्ये तुम्ही तुमचे अंडरचे हायरार्की क्रिएट करू शकता. म्हणजे तुमच्या अंडरचे बूथ कमिटी मेंबर आणि पोलिंग एजंट ॲड करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला ह्या माय टीमला क्लिक करून पुढे यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ॲड रिप्रेझेंटेटिव्ह करायचं आहे. त्यासाठी ह्या बटनला क्लिक करून पुढे जायचं आहे. आता इथे ऑलरेडी एक बूथ कमिटी मेंबर ॲड आहे. नवीन बूथ कमिटी मेंबर ॲड करण्यासाठी आपण काय करायचं आहे, इथं आपल्याला खाली प्लस बटन दिलेलं आहे, अधिकचं चिन्ह आहे. त्या अधिकच्या चिन्हाच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या अधिक चिन्हाच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपण पार्ट हेड असल्या कारणाने आपण 2 रोल ॲड करू शकता, बूथ कमिटी मेंबर आणि पोलिंग एजंट. तर सर्वात पहिल्यांदा बूथ कमिटी मेंबर ॲड करायचा आहे. त्यावेळेस आपण त्यांना बूथ कमिटी मेंबर सिलेक्ट करायचा आहे. इथं बूथ कमिटी मेंबरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्हाला ॲड करायचा आहे तो. आणि त्यानंतर इथे त्या रिप्रेझेंटेटिव्हचं नाव टाकायचं आहे. आणि त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा AC नंबर बाय डिफॉल्ट लॉक होऊन येतो. आता त्या कोणत्या पार्टसाठी त्याला अलॉट करायचं आहे तर आपल्याकडे अवेलेबल असलेल्या पर्टिक्युलर पार्टमधील असाइन पार्ट नंबर या बटनला क्लिक करून त्यातील एक कोणताही पार्ट तुम्ही अलॉट करू शकता आणि ह्या सबमिट बटनला तुम्हाला क्लिक करून तो पार्ट त्यांना अलॉट करायचा आहे. त्यानंतर त्यांना वोटर रेंज असाइन करायचं आहे. म्हणजे पर्टिक्युलरली त्या असेंब्लीमधील त्या पार्टमधील संपूर्ण वोटर्सऐवजी जर मर्यादित वोटरचा सर्वे करण्यासाठी त्यांना द्यायचं असेल काम सोपं होण्यासाठी तर वोटर रेंज तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथं असाइन वोटर रेंजवर क्लिक करून तुम्हाला आता जेवढे सिरियल नंबरपासून ज्या सिरियल नंबरपर्यंत तुम्हाला त्यांना हायरार्की द्यायचं आहे, उदाहरणार्थ 1 पासून 120 वोटरचा डेटा त्यांना ॲनालिसिस द्यायचा असेल तर मी 1-120 असं टाकेल आणि त्यानंतर ह्या सबमिट बटनला मी क्लिक करेल. आता ऑलरेडी जर हे 1 ते 120 जर कोणाला दिलं असेल तर आपण कन्सिडर करूया आपण दुसरा पण ॲड करू शकतो किंवा ते त्यांना अलॉट होणार नाहीत. तर आपण एक रँडम त्यांना अलॉट करूया आणि त्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता अपलोड सक्सेस येतं आणि त्या व्यक्तीला तुम्हाला व्हॉट्सअपला मॅसेज जातो. आता हा व्यक्ती व्हॉट्सअपवरती अवेलेबल नसल्यामुळे इन्व्हाइट टू व्हॉट्सअप येत आहे, पण त्या व्हॉट्सअपवरती त्यांना मॅसेज जातो की तुम्हाला बूथ कमिटी मेंबर म्हणून ॲड केलेलं आहे आणि
इथे तुम्हाला तो बूथ कमिटी मेंबर दिसतो, जो तुम्ही ॲड केलेला आहे. तो बूथ कमिटी मेंबर इथं दिसतो. त्याचा पार्ट नंबर कोणता तुम्ही त्याला असाईन केलेला आहे तो पार्ट नंबर इथे दिसतो. अशा प्रकारे आपण बूथ प्रमुख या नात्याने तुमच्या अंडर बूथ कमिटी मेंबर तुम्ही ॲड करू शकता. आता तुम्हाला दुसरा रोल म्हणजेच पोलिंग एजंट ॲड करायचं आहे, त्यासाठी पण सेम ह्याच माय टीममधील ॲड रिप्रेझेंटेटिव्हच्या पेजवरती ह्या प्लस बटनला क्लिक करून तुम्हाला यायचं आहे. आणि ॲड रिप्रेझेंटेटिव्ह करण्यासाठी आपणास इथे पोलिंग एजंट ह्या ॲड करायचं असेल तर पोलिंग एजंट हा 2 नंबरचा पर्याय निवडायचा आहे आणि इथे त्या पोलिंग एजंटचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आता पोलिंग एजंटचा नंबर आपण टाकू शकता. आपण कॉन्टॅक्टद्वारे पण मोबाईल नंबर घेऊ शकता. इथे कॉन्टॅक्ट पिकर दिलेला आहे आणि इथे आपल्याला जे हवं आहे ते नाव तिथे तुम्हाला टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण खाली असाईन पार्ट नंबर करायचा आहे. कोणत्या पार्टसाठी तो पोलिंग एजंट म्हणून काम करणार आहे, समजा पार्ट नंबर 1साठी, आणि ह्या सबमिट बटनला क्लिक करून तो पार्ट नंबर त्यांना अलॉट करायचा आहे. त्यानंतर आपण खाली असाईन बूथ नंबरला क्लिक करायचं आहे. त्यांना असाईन बूथ नंबरमध्ये तो बूथ नंबर टाईप करायचा आहे ज्या बूथवरती ते पोलिंग एजंट म्हणून काम पाहणार आहेत. तर इथे तो बूथ नंबर टाकल्यानंतर खाली ह्या सबमिट बटनला म्हणजे पार्ट नंबर म्हणजे ह्या पेजवरील सर्व माहिती आपल्याला भरायची. अशा प्रकारे तुम्हाला पोलिंग एजंट सिलेक्ट करायचं आहे, त्याचा मोबाईल नंबर आणि नाव त्या व्यक्तीचं टाकायचं आहे आणि त्यानंतर पार्ट नंबर आणि बूथ नंबर इथे सिलेक्ट करून ह्या खालील सबमिट बटनला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपण बघू शकता अपलोड सक्सेस झाल्यानंतर त्या व्हॉट्सअपवरती त्या व्यक्तीला मेसेज जातो. आता मी एक रँडम नंबर टाकलेले असल्यामुळे ते मोबाईल नंबर व्हॉट्सअपवरती अस्तित्वात नाही आहेत, त्यामुळे त्यांना व्हॉट्सअप मेसेज जात नाही आहे. तर पोलिंग एजंट आता मी ह्या व्यक्तीच्या अंडर एक ॲड केलेला आहे, तर तो पोलिंग एजंट म्हणून इथे मला ॲड केलेला आत्ताचा मेंबर दिसतो आणि त्याचा AC नंबर, पार्ट नंबर आणि बूथ नंबर कोणत्या बूथ नंबरसाठी ॲड केला आहे ते पण मला तिथे दिसतं. जर तुम्हाला काही बदल करायचा असेल, मोबाईल नंबर सोडून इतर काही गोष्टी म्हणजे त्याचं नाव बदलायचं असेल किंवा त्याला दुसरा AC नंबर, पार्ट नंबर द्यायचा असेल तर आपण एडिट बटनला क्लिक करून आपण त्यांचा त्यांचं म्हणजे नाव वगैरे बदल करू शकता आणि अपडेट बटनला क्लिक करून तुम्ही ते अपडेट करू शकता. अशा प्रकारे आपण कोरम ॲपमध्ये पार्ट हेड या नात्याने रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण माय टीममध्ये जाऊन बूथ कमिटी मेंबर आणि पोलिंग एजंट ॲड करू शकता. धन्यवाद.